श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या सर्वांसाठीच सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. अश्विन महिन्यानंतर सुरू होतो तो कार्तिक महिना. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असून कार्तिक महिन्यामध्ये स्नान, दान आणि उपवास, व्रत वैकल्य केल्यानं आपली ज्या काही समस्या असतील, आपल्या काही अडचणी असतील तर त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच या महिन्यात भगवान शिव, विष्णू आणि कार्तिकेय आणि तुळशी मातेची पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. आणि भगवान विष्णू आणि तुळशी मातेची पूजा केल्यानं आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहतो, घराची भरभराट होते. तसेच या कार्तिक महिन्यात अनेक सेवा, अनेक उपाय देखील केले जातात. असं म्हणतात की कार्तिक महिन्यात केलेले जे उपाय असतात किंवा सेवा केल्या जातात तर त्याचे आपल्याला लवकर शुभफळ प्राप्त होत असते. तर अशीच एक सेवा आपल्याला या कार्तिक महिन्यातील शुक्रवारी करायची आहे. अन्नपूर्णा मातेला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू कोणती अर्पण करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु ही वस्तू अर्पण केल्यानं आपले नशीब, आपलं भाग्य उजळणार आहे. आपल्याला कधीही धनधान्याची, संपत्तीची, पैशाची कमी पडणार नाही. आपल्या घरामध्ये भरभराट होणार आहे, सुख समृद्धी येणार आहे आणि लक्ष्मी माता नेहमी आपल्या घरामध्ये वास करणार आहे. आता हा कोणता उपाय आहे आणि ही कोणती सेवा आपल्याला अन्नपूर्णा देवीची करायची आहे, कोणती वस्तू अर्पण करायची आहे हे जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आपले येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपले हिंदू धर्मशास्त्रात देवी अन्नपूर्णा मातेला विशेष स्थान असून अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवता म्हणून आपण पूजा करत असतो. देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळत असतं. जो व्यक्ती मनोभावे आणि श्रद्धेने या अन्नपूर्णा देवीची आराधना करतो, उपासना करतो तर त्याचे घर हे नेहमी सुख समृद्धीने आणि धनधान्याने भरलेले राहते. आपले हिंदू धर्म ग्रंथामध्ये या अन्नपूर्णा देवीला अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानलं जातं. तसेच आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत आपल्या मुलीचं लग्न झाल्यानंतर आपल्या मुलीच्या हातामध्ये या अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्यात येते. असं म्हणतात की ही मुलगी ज्या नवीन घरात जात असते तर त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची, संपत्तीची कधीही कमतरता भासू नये, संपन्नता व्हावी आणि त्यामुळंच अन्नपूर्णा देवीची मूर्ती घरात असणं अत्यंत शुभ मानलं जातं. मात्र घरात सुख समृद्धीसाठी आपण ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा जर प्रतिमा ठेवत असो तर ती कोणत्या दिशेला ठेवावी हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तसेच अन्नपूर्णा हे लक्ष्मी मातेचंच दुसरं रूप आहे आणि शुक्रवार हा देवी लक्ष्मी मातेला समर्पित असून या शुक्रवारी आपल्याला ही अन्नपूर्णा देवीला वस्तू अर्पण करायची आहे. आता हा कार्तिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळं आपल्याला या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर या माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे. आणि भगवान विष्णूंची सेवा केल्यामुळं आपल्यावरती माता लक्ष्मी देखील नक्कीच प्रसन्न होणार आहे. तर या कार्तिक महिन्यातील शुक्रवारी आपण कोणत्याही शुक्रवारी हा उपाय करू शकता. आणि जर तुम्हाला या कार्तिक महिन्यातील शुक्रवारी जर हा उपाय करणं जर शक्य झालं नाही, जमलं नाही तर तुम्ही मंगळवारी हा उपाय केला तरी देखील चालू शकतो. तर मंगळवार आणि शुक्रवार हा लक्ष्मी मातेला समर्पित असे हे दोन्ही वार आहेत, त्यामुळे तुम्ही कोणत्याही वारी हा उपाय करू शकता. तर या शुक्रवारच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना या स्नानाच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल मिसळायचं आहे आणि मग स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपली जी रोजची देवपूजा असते तर ती देवपूजा आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे. हा कार्तिक महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये संपूर्ण महिना आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला बाळकृष्णाची देखील पूजा करायची आहे. बाळकृष्ण हे भगवान विष्णूंचंच रूप असल्यामुळे आपल्याकडं जर भगवान विष्णूंची जर मूर्ती असेल तर आपल्याला भगवान विष्णू आणि बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे. आणि जर बाळकृष्णाची मूर्ती असेल आणि भगवान विष्णूंची जर प्रतिमा असेल तर भगवान विष्णूंना आपण अभिषेक करायचा नाही, बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करत असताना आपल्याला पाणी, नंतर दूध आणि नंतर पाणी असा अभिषेक करायचा आहे. आणि या पाण्यामध्ये देखील आपल्याला गंगाजल मिक्स करायचं आहे आणि मग अभिषेक करायचा आहे.
त्यानंतर भगवान विष्णूंना आपल्याला पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाची फळे तसेच पिवळ्या रंगाची मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करायची आहे आणि या नैवेद्यामध्ये आपल्याला ऊस देखील अर्पण करायचा आहे. आणि आपल्याला भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय असल्यामुळं यांच्या पूजेमध्ये आपल्याला ज्या वस्तू अर्पण करणार आहोत तर त्या सर्व पिवळ्या रंगाच्याच आपल्याला अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची देखील वस्त्र परिधान करायचे आहेत. तर अशी ही आपली पंचोपचारे पूजा झाल्यानंतर भगवान विष्णूंची आणि आपली रोजची देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आता अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे. तर आता ही अन्नपूर्णा मातेची पूजा करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचं ताम्हण घ्यायचं आहे, ताट घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे पाणी असेल तर तेच पाणी आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे आणि हा कलश देखील आपल्याला तांब्याचाच घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे तांब्याचा कलश नसेल तर तुम्ही जो आपल्या घरामध्ये स्टीलचा किंवा इतर कोणत्या धातूचा असेल तर तो घेऊ शकता. तर या तांब्यामध्ये, या कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत आणि जर आपल्याकडं फुलांच्या पाकळ्या असतील तर त्या फुलांच्या पाकळ्या आपल्याला टाकायच्या आहेत आणि गंगाजलाचे 2 थेंब आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये केसर देखील टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या पाण्याने या अन्नपूर्णा मातेला अभिषेक करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये जर केसर उपलब्ध नसेल तरी देखील चालू शकतं, परंतु जर असेल तर तुम्ही आवर्जून या पाण्यामध्ये केसर टाकायचा आहे आणि हा अभिषेक करायचा आहे. तर हा अभिषेक करत असताना आपल्याला ओम अन्नपूर्णा देवताय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. आणि अशा प्रकारे हा मंत्र जप करत करत आपण या अन्नपूर्णा देवीला अभिषेक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ पाण्याने, तर असा हा अन्नपूर्णा देवीचा जप करत करत अभिषेक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ पाणी घेऊन आपल्याला पुन्हा एकदा अन्नपूर्णा मातेला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर या अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तांब्याचं ताट घ्यायचं आहे किंवा ताम्हण घ्यायचं आहे. या ताटामध्ये आपल्याला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर आपल्याला ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे. उजव्या हाताने ही मूर्ती आपल्याला या ताटामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपली जी अनामिका आहे म्हणजेच आपल्या करंगळी शेजारील बोट, अंगठा आणि आपल्या मधल्या बोटाने या तिन्ही बोटामध्ये तांदूळ घेऊन आपल्याला या अन्नपूर्णा देवीवरती अर्पण करायचे आहेत आणि हा अर्पण करत असताना देखील आपल्याला अन्नपूर्णा देवीचा मंत्राचा जप करायचा आहे. तर हे 3 बोटांनी अर्पण करत असताना आपल्याला देवीच्या खांद्यापर्यंत आपल्याला हे अर्पण करायचे आहेत. आता हे देवी मातेला तांदूळ अर्पण केल्यानंतर या देवी मातेसमोर आपल्याला ₹1 नाणं ठेवायचं आहे. जर आपल्याकडं जर एखादं चांदीचं जर नाणं असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर या देवी मातेला आणि या नाण्यावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आणि हा जो उपाय आपण करत आहोत तर हा उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच आपल्या देवाऱ्यासमोरच करायचा आहे. तर आता ही जी मूर्ती आपण ज्या तांदळामध्ये ठेवलेली आहे तर संपूर्ण दिवसभर आपल्याला ही मूर्ती अशीच तांदळामध्ये ठेवायची आहे आणि या देवी मातेच्या समोर, अन्नपूर्णा देवीच्या समोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता. तर या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग देखील टाकायचे आहे आणि एक कापराची वडी टाकायची आहे आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असा हा अखंड दिवा आपल्याला दिवसभर आणि रात्रभर ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला आपली देवपूजा झाल्यानंतर आपण ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती पुन्हा या आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे, स्थापित करायची आहे. आता ही मूर्ती आपण नेहमी एखाद्या भांड्यामध्ये किंवा वाटीमध्ये तिची पूजा करत असतो. तर आपण हे जे तांदूळ घेतलेले आहेत, जे अन्नपूर्णेला आपण अर्पण केलेले आहेत, तर ते सर्व तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि अगदी थोडेसे तांदूळ आपण ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे आणि जो ₹1 आपण या देवी मातेला अर्पण केलेला होता पूजेमध्ये, तर हा रुपया आणि ही अन्नपूर्णा देवी मातेची मूर्ती आपल्याला पुन्हा आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. आणि त्यानंतर हे जे तांदूळ आहेत तर हे तांदूळ आपल्याला आपला जो तांदळाचा डबा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचे आहेत आणि यातील अगदी थोडेसे तांदूळ घेऊन आपण आपल्या आजूबाजूला जे असणारे पक्षी आहेत किंवा आपल्या टेरेसवर, छतावरती हे पक्ष्यांना तांदूळ खाऊ घालायचे आहेत. तर असा हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. म्हणजेच आपल्याला या अन्नपूर्णा देवीला तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर ₹1 अर्पण करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला शुक्रवारी करायचा आहे. जर शुक्रवारी आपल्याला जमणार नसेल तर आपण मंगळवारी केला तरी देखील चालू शकतो. तर हा जर उपाय केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपेने, अन्नपूर्णा देवीच्या कृपेने धनधान्याची कधीही कमतरता भासणार
नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा, संपत्ती कधीही कमी पडणार नाही. आपल्या घरामध्ये नेहमी सुख-समृद्धी टिकून राहणार आहे. आपल्या घरामध्ये ऐश्वर्य राहणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जर अगदी हा साधा आणि सोपा उपाय केला, तर लक्ष्मी प्राप्तीने आपल्या घराची भरभराट होणार आहे. कोणतंही संकट, कोणतीही समस्या आपल्या कुटुंबावरती, आपल्या घरावरती येणार नाही. आणि यासाठीच आपल्याला या कार्तिक महिन्यातील शुक्रवारी किंवा मंगळवारी हा उपाय अवश्य करायचा आहे. अन्नपूर्णा देवीला आम्ही जे वस्तू सांगितलेली आहे म्हणजेच तांदूळ आणि हा ₹1 तर अर्पण करायचा आहे आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर असा हा आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.